चला आता निघूया इथून, भरपूर वेळ झाला आहे. फायनली आता आम्ही इथून निघतो आहे. तर आता इथून 50 किलोमीटरवरती दुसरं गाव आहे, तर आता तिकडे जाणार आहे. तर पाहूया पुढचा प्रवास कसा आहे. थोडंसं गाडीमध्ये पाणी टाकूया, गाडीची पण काळजी घेणं गरजेचं आहे. फुल करतो. तर आपण पाणी वगैरे टाकून झालं आहे, आता आपण निघतोय. कुक माझ्या कुकवायची कुकवायची. हिचं नाव काय आहे? श्रीशा आहे. श्रीशा आजीला येतच बाय म्हणायला. श्रीशा आहे ना तुझं नाव? गीता गीता म्हणायचं. गीता हा हा हा, कडक कडक माल है. काय ग श्रीशा? ए चिच्चा बस झालं भाई. तर आमचा शूटर पेरू तोडतोय. पेरू तोडून झालंय आणि आता उतरतोय. कच्चे पेरू आहेत. पेरू काढणारा. चला आता आपण जाणार आहोत शेती बघायला पूर्ण. शेती बघणार, विहीर बघणार आणि सभोवतालचा प्रदेश बघणार. मस्त असं छान असं वातावरण झालं आहे. थंडगार वातावरण आहे आणि आमचे 2 चिली लास्ट आहे थोडे. मिनी ट्रॅक्टर. गावाला आल्यावरती थोडंसं गावामध्ये फिरण्याचा जो आनंद असतो काय वेगळाच असतो, पण त्यासाठी सफिशियंट टाईम हवा. आपल्याकडे टाईम पण कमी आहे थोडासा, तर कमी वेळामध्ये जेवढं फिरता येईल तेवढं चांगलं. तर आता वाजले आहेत संध्याकाळचे 4 आणि आपण आलो आहोत टेंभुर्णी गावामध्ये, जे सोलापूर रोडला आहे. तर टेंभुर्णीपासून आपल्याला 7-8-10 किलोमीटर अंतरावरती दहिवली असं गावाचं नाव आहे. तर त्या दहिवली गावामध्ये आम्ही आलो आहे आणि बेसिकली माझ्या आईचं गाव आहे. तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि सूर्य असा मावळणार आहे थोड्या वेळात. थोडंसं ऊन पडलं त्यामुळे जरा गॉगल पण घातला आहे. आणि हे आपल्या अजिंक्य गणगे. जर अजिंक्य बघत असशील तर हे तर बघू शकतो भाई. तुम्हाला माहिती आहे आत्ताच येऊन गेलाय. आणि हे काय गोबर गॅस आहे ना? गोमूत्र आहे. तर हे बेसिकली ह्या घासेवरती मारणार आहे. इथे आहे विहीर. तर ही विहीर आणि आता पुढे जाऊया, बघूया काय अजून लागणार आहे. फणसाचं झाड. तर आपण जाणार आहोत तिकडे. पाणी नसेल, डाळिंब, नारळ, ऊस एवढंच असतं. याच्या व्यतिरिक्त काय असेल ते असेल. आणि शिवाय इथे ठिबक सिंचन. गावाला आल्यावरती आणि ट्रॅक्टरचा आवाज आणि त्याबरोबर असलेला ते साऊंड, त्यांचा आवाज इथपर्यंत येतं. बाकी इथे हेच आहे पाहण्यासारखं, जास्त एवढं काही नाही. आणि त्या साईडला केळींचे बाग आहेत. केळींच्या बागा आपण लास्ट व्लॉगमध्ये बघितल्या असतात. आता आपण पुढे निघूया. भरपूर शांतता आहे इथे आणि मस्त वाटतं. भरपूर दिवसांनी गावाला आल्यावरती आपलं असं फिरायला मजा येते थोडीशी. इथे शेती वगैरे. चला तुझं वरती चढून थोडंसं नारळ काढूया. नारळ काढल्यानंतर आता आपण चाललो आहे पुढे. त्या आंब्याचं झाड आणि तेच आपलं बालपण गेले. तीन झाडं अशी आलेली आहेत आणि भरपूर वर्षांपासून असेच आहे.
इथे आल्यावरती असं लहानपण आठवतं, कारण इथे भरपूर आठवणी आहेत. असं इथेच पोहायला वगैरे इथेच शिकलेलो. तर आता आपण त्या विहिरीमध्ये चाललो आहे, म्हणजे विहिरी जवळ चाललो आहे. हो हो, पूर्णपणे विहीर भरली आहे रे. चिमण्यांचं ते घरटं पण आहे, पिवळ्या चिमण्यांचं. चिमण्यांचं घरटं पण आहे ते. तर पूर्णपणे विहीर भरली आहे. काका वगैरे कोण ना कोणतरी असतं तर आपण पोहलो असतं आपण. पण ठीक आहे, बघण्याचा आनंद भेटला तर बघितलं. आता निघूया. शिवाय बघण्यासारखं एवढं इथे काही नाही आहे. बाकी चला फोटो वगैरे काढूया. तर चला आता निघूया. हे काय आहे रे? काहीतरी वेगळंच असतं. तेल तेल वगैरे करतात. एरंडाचं तेल बोलतात ना, हे एरंडाचं झाड. मस्त सनसेट होतो गावातला. सनसेट जो रंग असतात, संध्याकाळची वेळ असते आणि रंगांची उधळण असते. तर हे पाहताना, हे पाहायला पण नशीब लागतं, गावाला यायला लागतं त्यासाठी. माहिती नाही किती वेळ इथं थांबणार आहे, बघूया काय होतं ते. आता हे नारळ आहे, हे नारळ घेऊन जायचे आपल्याला. प्रक्रिया बोलतात त्याला. एक चारा असतो त्यांच्या चाऱ्यासाठी. ही शाळा, दहिवली गाव आणि दुकान. किती ते 50 झालं ना. माझं काय येतं खायला प्यायला काय घ्यायचं? वेळ वगैरे काय आहे ऑलरेडी. वेळ कुठे? ते आहे ना चुरुमुगा. दिवाळी हा, मग अजून दुसरं आहे. मग पप्पा आता आले मग अजून 2 चिक्क्या झाल्या. आता तिसरी चिक्की. माझं सामान घेतलं आणि आता पण चाललो घरी. हे मंदिर आहे ना, हनुमानाचं मंदिर. हनुमानाचं मंदिर. हे मंदिर इकडे मस्जिद. ही प्राथमिक शाळा, हे बस स्टँड आणि आता आपण घरी चाललो. मस्त असं सनसेट झाला आहे आणि आता संध्याकाळचे वाजले आहेत 6:15 झाले आहेत आणि सूर्य पण मावळला आहे. तर आता आपण चाललो घरी. तर मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटपर्यंत आता आपण पोहोचलो आहे. तर पूर्ण गावचा सर्व सीन्स होते. काही कारणास्तव तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. हसत राहा, खेळत राहा आणि काळजी घ्या. बाय.